तुम्हाला उन्हाळा आहे, माझ्यासाठी उन्हाळाच नाहीये, कारण इतकं छान वाटतंय मला या टोपीमुळे. किती मस्त इथून अशी हवा येते, इथून इथून तरी प्रोटेक्शन, ऊन लागत नाही, डोळ्यांना सुद्धा कमाल वाटतंय. येस, तुम्ही लगेच विचारणार आहात ही टोपी कुठून घेतली आहे. त्याचसाठी या व्हिडिओमध्ये सगळे उन्हाळ्यासाठीचे कमाल कमाल प्रॉडक्ट्स मी तुमच्यावर शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ला 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 ला. नंबर 1, UV प्रोटेक्शन हॅट. माझ्या लक्षात आलं की साध्या कापडांच्या ज्या आपल्या टोप्या असतात किंवा कॉटनचे मऊसूत आपले जे स्कार्फ असतात, ते अतिनील किरणं जी आहेत ना सूर्याची, त्याच्यापासून आपल्याला स्पेशली टॅनिंग असेल तो कमी करण्यासाठी मदत करत नाही. मग त्यासाठी UV प्रोटेक्शन, जसं आपलं सनस्क्रीन असतं त्वचेसाठी, अगदी त्याच पद्धतीनं काही टोपीचा प्रकार असू शकतो का, आणि तो मी शोधत होते सुकीर्तसाठी बाईकवरती जाताना. आणि माझ्या वहिनीची आई, अनुजाची आई शीतलताई, आणि माझी आई, तर ना या सगळ्या बाहेर उन्हाच्या फिरत असताना मला असं जाणवलं की या स्त्रियांना ना डायरेक्ट स्कार्फ घातल्यानंतर थोडं गुदमरायला होतं. तर असं काय असं आहे की ज्याच्यामुळे व्हेंटिलेशन राहील, तरी सुद्धा उन्हाची किरणं डायरेक्ट आपल्याला स्किनचं टॅनिंग पण कमी करेल आणि छान प्रोटेक्शन होईल. आणि मला ही UV प्रोटेक्शनच्या कापडाची टोपी मिळालेली आहे. ही टोपी मी Amazonवरून घेतली आहे. साधारण 500 रुपयाच्या दरम्यान ही टोपी मिळते. सगळ्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. आता ही टोपी घालायची कशी, तर इथे टोपीला मस्त ऍडजस्टमेंट आहे नेहमीप्रमाणे. मागच्या बाजूला एक फ्लॅप आहे आणि पुढच्या बाजूचा जो फ्लॅप आहे तो पण इतका ब्रीदेबल आहे. हे कापड त्याच्यामध्ये अजिबात गुदमरल्यासारखं होत नाही आणि तो फ्लॅप श्वास घेण्यासाठी मदत करतो. तर अशा पद्धतीनं ही टोपी, सॉरी आज मला शेंडी आहे पण तरी ती शेंडी मी बाहेर काढलेली आहे याच्यातून, आणि हे मान काळी होत नाही ना. आणि हे अशी टोपी, आणि दिसते का मी तुम्हाला? ऍब्सोल्यूट प्रोटेक्शन. आता हे जी हॅट आहे ना, याची उंची इतकी परफेक्ट लांब आहे ना की याची शॅडो, आता हा समोर स्टुडिओचा लाईट आहे पण तुम्हाला जाणवत असेल की डोळ्यापाशी अंधार आहे माझ्या, अनलेस और अंटिल मी वरती बघत नाही, एवढं पूर्ण आपण सूर्याकडे उन्हात बघत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला वेगळा गॉगल पण नाही घालावा लागत, पण शक्यतो डोळ्यांच्यासाठी गॉगल घालावा असं डॉक्टर सांगतात. पैसा वसूल टोपी आहे. ऍक्च्युली UV प्रोटेक्शनमुळे टॅनिंग कमी होत आहे. स्पेशली उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही बीचवरती जाणार असाल, ट्रिपला जाणार असाल, परफेक्ट आहे हे. याच्यामुळे श्वास घेणं स्कार्फ बांधण्यापेक्षा सोपं आहे. इतकं ब्रीदेबल आहे, कमाल आहे. मला इतकी आवडली. याच्यामध्ये एक असा निळा रंग पण येतो, ग्रे वगैरे असे काहीतरी 4 ते 5 कलर्स आहेत. आणि मी हे लोकांना गिफ्ट करते कारण लोक लय प्रेमात आहेत या टोपीच्या आणि माझ्या. नंबर 2, सध्या माझा सगळ्यात आवडीचा प्रकार म्हणजे मास्क. वेगवेगळे मास्क, कामिंग, थंड करणारे उन्हाळ्यासाठीचे मास्क. हे सेंटेलाचं कामिंग, क्विक कामिंग पॅड म्हणून येतात ते. हे जे थंडगार फ्रीजमध्ये ठेवायचं, ओपन करायचं, वर्थ इन्व्हेस्टमेंट आहे. पण माझ्यासारख्या इतक्या हायपर सेन्सिटिव्ह स्किनला सुद्धा जर हे सूट होत असेल तर तुम्हाला ते नक्की होणार. असं एक अतिशय फॅन्सी चिमटा दिलाय, त्याने ते उचलायचं, एवढं करूनही त्याला हात लावावा लागतो कारण की अतिशय पातळ हे पॅड्स आहेत. हाताला पण इतके थंडगार आहेत. तुम्ही जर मेकअप करत असाल रेग्युलरली, काही पण बीबी क्रीम का असेना, पोर्स मिनिमाइज करता येते बहुतांश काळासाठी मेकअप होईपर्यंत, असं माझ्या लक्षात आलं. अशा पद्धतीनं डोळ्यांच्या जवळ लावू फ्रीजमध्ये तोंड घालायचो आपण लहानपणी तेव्हा, जे वाटायचं असं उघडून उन्हाळ्याच्या काळात असं, आणि हे पसरवायचं. हा मॅक्सिमम गाल आणि अंडर आईज कव्हर करतं. इतके प्रचंड मला हे पॅड्स आवडतात. थंडगार आहेत ते, ऍक्च्युली हायड्रेशन देत आहेत, ऍक्च्युली मॉइश्चराईज करतायत. आणि परत एकदा, अजिबात पेड कोलॅबरेशन म्हणून, स्पॉन्सरशिप म्हणून मी सांगत नाही, आणि असलं तरी बेस्ट प्रॉडक्ट असल्याशिवाय मी तुमच्यावर शेअर करत नाही. एक तुम्ही फोरहेडला लावू शकता, एक गालांना 2 आणि हनुवटीला 1. तो जो उरलेला असतो, आता हे जे मी आता आज लवकर काढते कारण शूटिंग आपलं चालू आहे, याच्यामध्ये सुद्धा भरपूर सिरम आहे आत हायड्रेटिंग, ते तुम्ही असं उरलेलं छान असं गळ्याला पुसू शकता. आता हे सेंटेलाचे कामिंग पॅड्स अंडर आईच्या खाली लावतात, त्यामुळे डोळ्यांच्या खाली थंडावासाठी वेगळा मास्क, वेगळे अंडर आय पॅड्स घेण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, गालाचा बहुतांश भाग कव्हर होतोय, आणि तो असा भाग आहे जो आपला सगळ्यात सेन्सिटिव्ह असतो, गालाच्या वरच्या भागामध्ये, जिथे खऱ्या अर्थानं वांगाची सुरुवात होते. खूप लोकांना असं वाटतं की वांग हा सूर्यकिरणांनी होतो. येस, त्यानं तो वाढतो, पण ऍक्च्युली वांगाची सुरुवात ही हीटनं होते. आणि आपली भारतीय त्वचा ही वांगासाठी प्रोन असते, पिगमेंटेशन प्रोन असते. म्हणूनच परदेशी लोकांना स्किन बर्न होतो आणि इंडियन लोकांना, ब्राऊन स्किनला स्किन टॅन होतं, म्हणजे पिगमेंट होतो. त्याच्यामुळे आपल्याकडे ॲक्ने, पिंपल येऊन गेल्यानंतर त्याचा मागे डाग राहणे, डार्क स्पॉट्स राहणे, याचं प्रमाण, मलाज्मा, वांग, आणि जेव्हा एजिंग सुरू होतं तेव्हा डिस्कलरेशन, म्हणजे तोंडाच्या ओठाच्या जवळचा कलर वेगळा असणे, डोळ्यांच्या खालच्या त्वचेचा रंग वेगळा असते, गालाचा रंग वेगळा असणे, कपाळाचा रंग वेगळा असणे, हे सगळे इश्यूज
उष्णतेनं सुरू होतात, कारण की आपल्याकडे सनस्क्रीन लावण्याची पद्धत नाहीये. बऱ्यापैकी रेग्युलरली मेकअप करत असाल तर मेकअपच्या आधी हे जे कामिंग पॅड्स आहेत त्याच्या नावातच कामिंग आहे. शक्यतो एक एक दिवसाआड दाह वाढलाय म्हणून किमान आठवड्यातून 2-3 वेळा असं तुम्ही करू शकता. महाग असल्यामुळे जबरदस्त इन्व्हेस्टमेंट. नंबर 3, एक मला कमाल गोष्ट मिळालेली आहे आणि ती म्हणजे ला रोशे पोसे. असं त्याचं मी आय एम किलिंग इट बिकॉज इट्स अ फ्रेंच नेम, त्यामुळे प्लीज माझे उच्चार 100% चुकणार आहेत. सिकाप्लास्ट बाम B5 प्लस नावाचे ही क्रीम आहे. तर ही काय क्रीम आहे मी तुम्हाला सांगते. काय प्रकार आहे. हे अजिबात मॉइश्चरायझर नाही. हे मॉइश्चरायझर सारखं वाटतं पण मॉइश्चरायझर नाही. हे सनस्क्रीन नाही. हे फेसवॉश नाही. हे काहीच नाही. काय आहे तुम्हाला सांगते. हां, तुम्हाला जर लहान बाळं असतील तर तुम्ही त्यांच्या डुंगूला जे रॅश क्रीम लावलं असेल त्याच्यासारखं हे दिसतं. मी तुम्हाला सांगते, दाखवते. तर हे असं दिसतं. ॲब्सोल्युटली रॅश क्रीम जशी असते ना, चमकू रॅश क्रीम की जे आत मुरत नाही त्वचेमध्ये. आता हे मुरवणं इतकं अवघड जाणार आहे ना, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. ओके. हे असं पांढरं राहतं त्याच्यामुळे खूप लोकांना असं वाटलं तर हे सनस्क्रीन आहे असं वाटतं. खूप लोकांना मी लावल्यानंतर इकडे तिकडे फिरत असते तर त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं हे इतकं अवघड आहे मुरवायला, त्यामुळे हे रात्री लावायचं. हे रात्रीसाठी मिरॅकल क्रीम आहे. आता हे लावायचं कसं? रात्रीच्या वेळेला फेस वॉश लावायचं. ते झाल्यानंतर तुमच्या आवडीचं कोणतंही मॉइश्चरायझर लावायचं. सिरम बिरम मॉइश्चरायझरच्या आधी लावू शकता, मग मॉइश्चरायझर लावायचं. आता ते लॉक होत नाही. का? कारण सगळं उडून जातं. पाहिजे तेवढं त्वचेमध्ये जातं, बाकीचं उडून जातं. त्याला लॉक करण्याचं काम हे क्रीम करतं. माझे सगळे प्रॉडक्ट्स आता XXX पद्धतीनं ॲक्चुअली यूज व्हायला लागलेत. कारण की मी हे कमी लावते, कारण हे पटकन मुरत नाही. ओके. त्यामुळे मला आता भीती वाटते, कारण मला पुढचं शूटिंग पण आहे. तर हे सनस्क्रीन लावल्यासारखं वाटतं, कारण त्याची व्हाईट कास्ट राहतो आणि असं झोपून जायचं. त्याच्यावरती तुम्हाला जर असं कामिंग पॅड लावायचं असेल तेही तुम्ही लावू शकता आणि लॉक होईल. सगळं आत असं लॉक होणार आहे आणि झोपून जायचं. तुम्ही पुणे किंवा इतर महाराष्ट्राच्या भागात राहत असाल तर प्रचंड कोरडा उकाडा असतो आपल्याकडे. त्याच्यामुळे त्वचा जास्त डिहायड्रेट होते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. त्यामुळे हे प्रॉडक्ट 100% यूज होईल. तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी किंवा बीच एरियामध्ये कोकणात वगैरे राहत असाल जिथे ह्युमिडिटी खूप आहे, तरी सुद्धा तुम्हाला सुद्धा डिहायड्रेशन होण्याची शक्यता आहे जर तुम्ही 30च्या पुढे असाल किंवा तुमचे ड्राय सेन्सिटिव्ह स्किन असेल. खरं तर ऑइली आणि कॉम्बिनेशनला सुद्धा उपयोगी येणार आहे. कारण तुमचं तसं हलकं जे लाईट जेलवालं मॉइश्चरायझर आहे त्याच्यावरती हे लावायचं आणि झोपायचं. दुसऱ्या दिवशी आय एम नॉट किडिंग यू, पोर्स छोटे झालेले दिसतात. हायड्रेशन, असं त्वचेनं मस्त पाणी प्यायलेलं आहे. प्लम्पी युथफुल स्किन होते. आणि आत्ता जी तुम्ही माझी त्वचा बघताय की विना मेकअप मी बसले छान तुमच्यावर गप्पा मारायला, कारण इतकी तुकतुकीत झालेली आहे थँक्स टू दिस आणि ऑल दोज मास्क. नंबर 4, मस्ट हॅव्स. उन्हाळा सनस्क्रीन तर असणारच. मिनिमॅलिस्टचं एक सनस्क्रीन आहे, SPF 60 वालं. हॅल्युरॉनिक ऍसिड आहे, हायड्रेटिंग आहे, क्रीमी फॉर्म्युला आहे. सुरुवातीला लावल्या लावल्या थोडंसं व्हाईट कास्ट आहे असं वाटतं. ओके. पण नंतर लगेचच त्वचेमध्ये जातं. मी किती वापरलंय निघत नाहीये. त्याच्यानंतर मला वेगळं शूटिंग पण करायचं, त्यामुळे आता मी कमी लावते कारण ऑलरेडी मी खूप काय काय लावलेले आहे. पण तुम्हाला किती लावायचं आहे? साधारण 2 बोटं एवढं सनस्क्रीन लावायचं असतं. 2 बोटं 20 मिनिट आधी तुम्ही लावू शकता. ओके. ज्याच्यामुळे त्वचेमध्ये ते चांगल्या पद्धतीनं मुरणार आहे. लावल्या लावल्या असं वाटतं की याच्यामध्ये खूप जास्त व्हाईट कास्ट आहे मिनिमॅलिस्टचं, पण नंतर 100% व्हाईट कास्ट जाते. प्रेग्नन्सी सेफ आहे. चांगले म्हणजे मिनिमॅलिस्टनं यावर्षी तर इतके चांगले प्रॉडक्ट्स काढलेले आहेत. मला हे प्रचंड आवडलं. तुम्ही 100% घेऊ शकता. हे एकमेव सनस्क्रीन आहे की जे डोळ्याच्या भोवती सुद्धा लावल्यानंतर मला डोळ्यातून पाणी आलेलं नाही. नंबर 5, ज्यांना उन्हाळ्यामध्ये डोळ्यांना दाह होते त्यांच्यासाठी हे प्रॉडक्ट कमाल आहे आणि ते म्हणजे वाळ्याची टोपी. इतकी सुंदर टोपी आहे. साधारण 500 रुपयांपर्यंत ही टोपी येते. महाग आहे, मला माहिती आहे. परफेक्ट इन्व्हेस्टमेंट, स्पेशली ज्यांना पूर्णपणे कवर्ड होण्याची इच्छा नसते. पण इथे माथ्याला मात्र उन्हामध्ये काम करण्याची सवय असते. म्हणजे सेल्स, मार्केटिंग, गाडी चालवणे, खरं तर शेडमध्ये सुद्धा, म्हणजे जे अगदी उन्हात नसतात त्यांना पण त्यांच्यासाठी वरदान म्हणजे ही वाळ्याची टोपी आहे. ह्याला ओलं करायचं. मी हे खूप वेळा ओलं करते आणि हे आता कोरडं झालेलं आहे. तर मी ओलं करून सुद्धा दाखवते तुम्हाला. काय त्याचा वास येतो. असं वाटतं टोपी आता खाऊन टाकावी. इतका सुद्धा माझं, कारण वाळ्याचं इतकी छान टोपी आहे. आतल्या बाजूनं छान कव्हर आहे. आपलं डोकं फारसं ओलं होत नाही, पण ओलावा लागतो. ओके. पण ते पाणी आत येत नाही 100%. छान एक त्याला नाडी आहे. आता ही वाळ्याची टोपी मी कुठून घेतली आहे सांगते. कदाचित ही आता सगळीकडे मिळायला लागलेली असू शकते, पण मी कुठून घेतली आहे? दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला ते दुकान आहे, त्याचं नाव मला नाही माहिती, त्याबद्दल सॉरी. तिथे शेतीचे हत्यारं, वेगवेगळ्या गोष्टी तिथे मिळत असतात. मोठाल्या कात्र्या, त्याच्यानंतर आपल्या नर्सरीसाठी, रोपट्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी तिथे मिळतात आणि तिथेच हे मला मिळालं. खरंच असं वाटतं डोक्यावरती AC लावलेला आहे. त्यामुळे ज्यांना पूर्ण स्कार्फ घालायचा नाहीये, ज्यांना एकदम कवर्ड अशी टोपी नकोय, त्यांच्यासाठी ही वाळ्याची टोपी परफेक्ट आहे. नंबर 6, SPF असलेलं लिप बाम.
आता हे लिप बाम खरोखरीच उपयोगी येतं. स्पेशली माझ्या लक्षात आलं, मी हे कधी वापरलं, उन्हाळ्याच्या दिवसात आपण ट्रिपला जातो तर आहे ना, माझ्या लक्षात आलं की एक थिक लेअर असलेला लिप बाम लागतो, ना की हायड्रेशनचा लिप बाम. दोन्हीमध्ये फरक आहे. एक लिप बाम आपल्याला हायड्रेशन देतं, म्हणजे अतिशय मॉइस्ट असं लिप्स बनवतं, एकदम मऊ ओठांना बनवतं. आणि दुसरं जे लिप बाम असतं ते प्रोटेक्शन देतं आणि त्याच्यामुळे काय होतं, ड्रायनेस तसा कमी होतो, पण ते हायड्रेशनचं फार काम करत नाही. विशकेअर खूप चांगलं SPF लिप बाम बनवतं. सेटाफिलचं आहे, फिक्स डर्माचं आहे. हायड्रेशनसाठी लिपस्टिक किंवा काही तुम्हाला जर लावायचं असेल ते आधी लावा. घरातून बाहेर पडण्याच्या 15 मिनिट आधी तुम्ही ते लिप बाम लगेच लावू शकता. शक्यतो चॅपस्टिकवालं घ्या, कारण की बोटांना अशा SPF वाले लिप बाम नीट लावले जात नाहीत. तर चॅपस्टिकवालं खालून रोल ऑन फिरवल्यासारखं फिरवायचं, तो रोल फिरवला वरती आला आणि आपल्या ओठांवरती आपण रब केलं की छान प्रोटेक्शन होतं. या जगातलं कोणतंही सनस्क्रीन तुम्ही डायरेक्ट उन्हाच्या खाली, सूर्याच्या खाली उभं राहिल्यामुळे टॅनिंग थांबवू शकत नाही, फक्त त्याची तीव्रता कमी करू शकतं. नंबर 7, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मॅक्सिमम वेळा आपण बाहेर पडतो ट्रिपच्या निमित्तानं, कामं थांबत नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला टॅनिंग शिवाय पर्याय नसतो. त्यातल्या त्यात आता तुम्हाला जास्त प्रोटेक्शन असलेले मी आणखी 2 ते 3 सनस्क्रीन सजेस्ट करणार आहे. पहिलं आहे ओले सॉफ्टचं सनस्क्रीन, ज्याच्यामध्ये मॉइश्चरायझर पण आहे, सनस्क्रीन सुद्धा आहे. एक विसरायचं नाही, सनस्क्रीन सुद्धा रिमूव्ह करायचं असतं. मेकअप जसा रात्रीच्या वेळेला रिमूव्ह करतो, येस, बहुतांश वेळा फंगल ॲक्ने जे आपल्याला येतात, बारीक बारीक पुरळ किंवा कॉमेडोन्स जे येतात, म्हणजे बारीक 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 फोडं येतात, सगळीकडे भरतात, त्याच्यापेक्षा पिंपल किंवा ॲक्ने बरा म्हणावा, ते सनस्क्रीनमुळे आपले जे पोर्स असतात ना ते क्लॉग्ड होतात, म्हणजे ब्लॉक होतात आणि त्याच्यामुळे जे एक्स्ट्रा ऑइल आहे ह्युमिडिटीमुळे ते बारीक बारीक पुरळ देतं आणि आपल्याला असं वाटतं आपल्याला ॲलर्जी झाली आहे, रॅश आली आहे सनस्क्रीनची, पण तसं नसतं. ते सनस्क्रीन आपण क्लीन केलेलं नसतं. त्यामुळे रात्रीच्या वेळेला सनस्क्रीनचं सुद्धा डबल क्लिन्झिंग कसं करायचं, तर मायसेलर वॉटरनं सनस्क्रीन पूर्ण छान काढून टाकायचं, मग फेस वॉश लावायचा, मग फॉलोड बाय तुमचं मॉइश्चरायझर, जे काय रात्रीचं नाईट स्किन केअर रुटीन करायचं, झोपायचं. दुसरं खूप कमाल सनस्क्रीन मला सजेस्ट करायचं आणि ते म्हणजे विशकेअरचं खूप चांगलं सनस्क्रीन आलंय. मिनरल सनस्क्रीन शक्यतो तुम्ही वापरलं तर ते प्रेग्नन्सी सेफ असतं, ते लहान मुलांना पण चालतं. त्याच्यामुळे चांगले विशकेअरचं पण सनस्क्रीन आहे, ते पण तुम्ही वापरू शकता. तिसरा मला कमाल एक सनस्क्रीन सांगायचं, जे खास त्याचं नाव मी ठेवलं ट्रिपसाठीचं सनस्क्रीन. कमीत कमी टॅन झालेलं जर कुठचं प्रूव्हन सनस्क्रीन असेल, जे आता माझ्याकडे दाखवायला नाही कारण सुकीर्तनं ते ढापलेलं आहे महाराष्ट्र फूड टूरसाठी. त्याच्यामुळे जर तुम्हाला ट्रिपसाठी स्पेशली खूप हार्श सनपासून, उन्हापासून वाचायचं असेल तर इक्लिप्स सॉलियर तुमच्याकडे असायलाच पाहिजे. अजून काही गोष्टी आहेत जे उन्हाळ्यामध्ये आपल्याला उकाड्यापासून प्रचंड वाचवणार आहेत, ते पण आतून, पोटातून. आणि ते म्हणजे प्रूव्हन जे सगळे आपले होम रेमेडीज आहेत, आयुर्वेदिक जे सगळे उपचार आहेत, उन्हाळ्याचा दाह, उकाडा हे थांबवण्याची, कमी करण्याची खरी सुरुवात होते पोटातून, आणि ते म्हणजे सब्जाच्या बिया. तुम्ही आता अजिबात कारण देऊ शकत नाही, बाटल्या घ्यायच्या. आता सुद्धा माझ्याकडे ही बाटली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मी त्या बिया टाकलेल्या आहेत. त्याचं पाणी दिवसभरामध्ये संपवायचं. ट्रस्ट मी, थंडगार शू होते, प्रचंड फरक पडतो. सब्जाच्या बियांचं प्रमाण जास्त वाढल्यानंतर बहुतांश लोकांना सर्दी पण होते, बऱ्याचशा लोकांना मी बघितलेलं आहे. इतके ते थंड करतात आपल्या शरीराला, याच्यावर तुम्ही अंदाज घ्या. त्यामुळे अगदी थोड्याशा सुद्धा काम करतात. पुदिन्याची पानं, त्याच्यानंतर लिंबू, म्हणजे तुमच्या घरामध्ये जार असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काही स्वच्छ धुतलेली पुदिन्याची पानं, लिंबू उभा चिरायचा, त्या लिंबाचा रस हळूहळू हळू पिळत वगैरे बसायचं नाही, हळूहळू पाण्यामध्ये त्याचा अर्क उतरतो आणि ते असं इतकं छान थंडगार कुलिंग वॉटर आपण म्हणतो ना, तसं घरातल्या सगळ्यांना पण मिळू शकतं. तुम्ही तुमच्या बाटलीमध्ये पण ठेवू शकता आणि असं ते पुदिन्याचं, लिंबाचं आणि थोडंसं सब्जा टाकलं किंवा तुळशीचं पान टाकलं, अतिशय गुणकारी असं पाणी तुम्ही दिवसभर आत असं कंझ्युम करत असता, तुमच्या बॉडीला छान हायड्रेटेड ठेवत असता. त्याचबरोबर तुम्ही अन्नामध्ये सुद्धा ताकाचा समावेश करू शकता, थोड्याशा पातळ रश्शाच्या भाज्या. उन्हाळ्याचं बाहेरून आल्यानंतर जेवणही जात नाही पटकन, सतत पाणी प्यावंसं वाटतं, पण अन्नावरची इच्छा मोडते, पचन क्रिया थोडीशी मंदावते. अशा वेळेला थोड्याशा कुस्करलेल्या गरगट्या अशा त्या ज्या भाज्या असतात किंवा कुस्करून खाणं असतं, त्याला प्रेफरन्स द्यायचा. त्याच्यामुळे लिक्विड ज्या गोष्टी आहेत त्याचं प्रमाण वाढवायचं ताटामध्ये सुद्धा, आणि पोटातून सुद्धा कुलिंग वॉटर असेल किंवा तुमचं सब्जाचं पाणी असेल ते घेत चला. पोटातूनच हायड्रेशनची, उकाड्यासाठीची सुरुवात होईल. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला भूक लागत नाही, त्याच्याऐवजी
पाणी सतत तहान लागत असते आणि पाणी प्यावंसं वाटतं. पन्ह तुम्ही घेऊ शकता, ताक तुम्ही घेऊ शकता, नाचणीचं छान आंबील लोक पितात. आपल्या शरीरात हीट आणि कोल्ड असं आपण सतत मॅनेज करत असतो. तसं आता आपल्याला ती हीट मॅनेज करायची वेळ आलेली आहे आणि त्याची सुरुवात पोटातून होते. शेवटच्या मुद्द्यामध्ये वस्तू नव्हत्या, पण त्या खऱ्या गुणकारी आपल्या घरामध्ये किचनमध्ये सापडणाऱ्या काही गोष्टी आहेत की ज्या कन्झ्युम केल्यानं आपला उन्हाळा आल्हाददायक होणार आहे. आणि या व्हिडिओतल्या सगळ्या वस्तू स्वतः मी वापरलेल्या आहेत, तर तुम्ही नक्की वापरू शकता. आणि मला तुम्ही सांगा की याच्यातली कुठची वस्तू आता तुम्हाला घ्यायला आवडेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. उन्हाळ्यासाठीच नव्हे तर आणखी कोणत्या कोणत्या वस्तू आहेत स्किन केअरमध्ये मी जरा वेगवेगळे छान छान सध्या प्रयोग करते, त्याचा मी वेगळा व्हिडिओ घेऊन यावा माझ्या फेवरेट स्किन केअर प्रॉडक्ट्सचा आणि माझ्या फेवरेट मेकअपच्या प्रॉडक्ट्सचा, ज्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जे जे प्रॉडक्ट्स उन्हाळ्यामध्ये तुम्हाला उपयोगी येणार आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचा वेगळा मी व्हिडिओ करून येईन. हॅपी उन्हाळा, आल्हाददायक थंड थंड उन्हाळ्याच्या शुभेच्छा तुम्हाला. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू. आय लव्ह यू.